Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. We welcome all our online viewers across the globe who are watching us on various platforms in the glorious and matchless name of our Lord and Savior Jesus Christ. संपूर्ण जगभरामधून वेगळ्या माध्यमातून आज जे सगळेजण आम्हाला या ऑनलाईन सभेमध्ये पाहत आहेत, तुम्हा सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा याच्या गोड नावामध्ये स्वागत आहे. Today is a Sunday worship service. आणि आजची ही रविवारची उपासना आहे आपली. Bible says man should not live by bread alone but by the word, every word that comes forth from the mouth of God. बायबलचं वचन आपल्याला सांगतं की मनुष्य केवळ भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखामधून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाद्वारे जगेल. So today God is going to wonderfully speak to us through his anointed servants. आणि म्हणून आज देवबाप अद्भुत रीतीने त्याच्या अभिषिक्त सेवकांद्वारे आपल्याशी बोलणार आहे. So let's prepare our hearts to receive the word of God. या वेळेला आपलं हृदय आपण तयार करूया देवाचं वचन स्वीकारण्यासाठी. So to hear from God, let's put our hands together and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashree, with a mighty applause. आणि म्हणून देवापासून देवाचं वचन ऐकण्यासाठी देवाचे अभिषिक्त सेवक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं मोठ्याने टाळ्या वाजवून स्वागत करूया. Praise the Lord. देवाला A धन्यवाद. very glorious morning to you all. सगळ्यांना अतिशय सुंदर अशी शुभ सकाळ. I welcome you all in the matchless name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्तांच्या महान नावामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. As you are joining me this morning, आणि आज जसं तुम्ही सगळेजण सकाळी माझं ऐकायला जमलाय, it's my great privilege माझंच सौभाग्य आहे हे मोठं to speak about my Lord and Savior Jesus Christ. की माझा प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त याच्याविषयी मी तुमच्याशी बोलतोय. सौभाग्य माझंच म्हणायचं. And it's also a privilege for you who have joined me. आणि जे तुम्ही सगळे माझं ऐकताय, मला पाहताय, तुमच्यासाठी पण सौभाग्यच आहे हे. Because कारण it is Jesus alone who has overcome the world. येशू एकटेच असे आहेत की ज्यांनी जगावर मात केलेली आहे. And if we find our places in Him, आणि आपण जे येशूंमध्ये आपलं स्थान, आपली जागा शोधून घेतली, we shall also be called overcomers. तर आपल्याला पण या जगात विजयी किंवा मात करणारे असं म्हटलं जाईल. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Today is a very special day आजचा दिवस आपल्यासाठी ना खास दिवस आहे. because as I told you yesterday, जसं मी काल तुम्हाला सांगितलं that we are going to have breaking of bread. की आज आपण प्रभू भोजन घेणार आहोत. So today we will have this breaking of bread. तर आज आपण संदेशानंतर प्रभू भोजन करणार आहोत. So before I speak the word, तर मी वचन सांगण्या अगोदर kindly arrange all these elements तुम्ही पण तयारी करून ठेवा सगळी. so that as soon as we finish the message, we will have the breaking of bread. म्हणजे संदेश संपला की आपण लगेच प्रभू भोजन घेऊ. Amen. देवाला धन्यवाद. Praise God. Amen. So today we are going to see something new, आज काहीतरी नवीन बघणार आहोत आपण. and I pray that God may really bless you. आणि माझी प्रार्थना नेहमीप्रमाणे अशीच आहे की देवाने तुम्हाला खरोखर आशीर्वाद द्यावा. Why did Jesus forbid a man to say goodbye to his family? येशूंनी त्या माणसाला त्याच्या परिवाराला टाटा म्हणण्यापासून का नाकारलं? Why did Jesus forbid a man to say goodbye to his family? तो एक माणूस होता ना, ज्या माणसाला येशू म्हणाले की तू नको जाऊस तुझ्या परिवाराला बाय म्हणायला किंवा टाटा म्हणायला, त्यांचा निरोप घ्यायला तू जाऊ नकोस, असं त्याला येशू का म्हणाले? So we have this heading, why did Jesus forbid a man to say goodbye to his family? तर हे शीर्षक आहे आजच्या संदेशाचं की येशूंनी त्या माणसाला त्याच्या परिवाराला टाटा म्हणण्यापासनं किंवा परिवाराचा निरोप घेण्यापासनं का थांबवलं, का नाकारलं? We'll open our Bibles to Luke chapter 9, 59 to 62. लूकचा 9वा अध्याय आणि त्यातलं 59 ते 62. And another also said, Lord, I will follow thee, but let me first go bid them farewell, which are at home at my house. And Jesus said unto him, no man having put his hand to the plow and looking back is fit for the kingdom of God. लूकचा 9वा अध्याय आणि त्यात 59 ते 62 वचन. मग त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, हे प्रभू, पहिल्याने मला जाऊ दे आणि माझ्या बापाला पुरू दे. तेव्हा येशूने त्याला म्हटले, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यास पुरू दे, परंतु तू जाऊन देवाचे राज्य गाजीव. तेव्हा आणखी एक जण म्हणाला, हे प्रभू, मी तुझ्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरात जे आहेत त्यांचा निरोप घेऊ दे. पण येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला आपला हात घातल्यावर मागील गोष्टींकडे पाहत राहतो, असा कोणीही देवाच्या राज्याला उपयोगी नाही. I think 61 and 62 we need to take. I think. ठीक आहे, 61 आणि 62च आपण घ्यायचं आहे, 59 घेऊ नका. Now in this passage, या दाखल्यामध्ये उतार्यामध्ये we have the story of how when Jesus was on his way to Jerusalem, येशू ख्रिस्त यरूशलेमेला जात असतानाची ही कहाणी आहे.
and he is approached by 3 different people, आणि 3 वेगवेगळ्या पद्धतीची माणसं त्या दरम्यान येशूंकडे येतात and they all want to be his followers. आणि त्यांना सगळ्यांना येशूंचा अनुयायी बनायची इच्छा असते. Some Jesus himself encouraged them काही- to follow, काहींना येशूंनी स्वतः प्रोत्साहन दिलेलं असतं की तू ये माझ्या मागे चाल. but here is this man. पण इथे हा एक व्यक्ती आहे, He desired to follow the Lord, त्याची इच्छा होती प्रभू मागे चालायची, but not immediately, पण लगेच नाही. म्हणजे मी येतो पण जरा नंतर असं. and surely not without first meeting his parents and letting them know about it. आणि पहिलं त्याला त्याच्या मातापितांना भेटून त्याविषयी सर्व सांगायचं होतं आणि त्यानंतर तो म्हणत होता की मी येऊन तुमच्या मागे चालीन. He said, Lord, I will follow you, आणि तो म्हणाला प्रभू मी तुमच्या मागे चालीन, but पण let me first go and say bye bye to my family. मला प्रथम जाऊन माझ्या परिवाराला टाटा म्हणू दे, त्यांचा निरोप घेऊन मला येऊ दे, And then I will come and follow you. आणि मग मी येऊन तुमच्या मागे चालतो. पहिलं जाऊन त्यांना बाय वगैरे म्हणून येतो. So let us learn by God's grace तर देवाच्या कृपेनं चला आपण शिकूया from them some lessons suitable for our instructions unto righteousness. यांच्याकडनं आपल्याला काही सुटेबल असे धडे जे नीतिमत्तेसाठी महत्वाचे आहेत. You know, the fame of Jesus येशूंची प्रसिद्धी and of his mighty works, आणि येशूंचं महान कार्य, it had by now had become widely spread all over. म्हणजे तोपर्यंत ना येशूंची ख्याती आणि येशूंचं महान कार्य सगळीकडे पसरलेलं होतं. In so much so इतकं की that it had even reached the ears of the great Herod. तो महान मोठा हेरोद राजा त्याच्या कानापर्यंत सुद्धा बातमी पोहोचलेली की येशू फार महान काम करतायत. Yes, he too heard of all the wonderful things that Jesus was doing. आणि हेरोदाने पण ऐकलं की येशू फार वेगळं आणि महान असं काहीतरी कार्य करतोय. And so King Herod also had a great desire to meet Jesus. तर हेरोद राजाची पण एक तीव्र इच्छा झाली होती की आता ह्या येशूंना मला भेटायचंच आहे. And so after Jesus had fed 5,000 men with 5 loaves and 2 fishes, तर येशू ख्रिस्तांनी 5,000 माणसांना 5 भाकऱ्या आणि 2 मासे खायला घातल्या पश्चात we are not surprised to see people running from all the nearby villages and towns to hear the blessed preaching of Jesus. म्हणजे हा चमत्कार येशूंनी केल्या पश्चात गावोगावची माणसं आता येशूंच्या मागे येऊन त्यांचं ऐकायला मागत होती. हे बघून आपल्याला काही आश्चर्य वाटत नाही. Not only that, आणि इतकंच नाही, a great desire rose in the people's heart to even follow him. लोकांच्या मनात पण एक तीव्र इच्छा त्यानंतर निर्माण झाली की आपण येशूच्या मागे चालूयात. And some even wanted to be a part of his ministry. आणि काही लोकांना अशी पण इच्छा झाली की त्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये आम्हाला भाग घेऊ दे, त्यांच्या सेवेत आम्हाला काहीतरी भाग घेऊ दे. Maybe some of you are saying, कदाचित तुमच्यातली काही माणसं असं म्हणत असतील Lord, I too want to follow you. की प्रभू मलाही तुमच्या मागे चालायचंय I also want to be a part of the ministry. आणि मलाही सेवेचा मिनिस्ट्रीचा भाग बनायचाय. But, पण see, आला म्हणजे पण so this but is a very disturbing word. हा पण सुंदर. शब्द जो आहे ना तो जरा विचलितच करून टाकतो. You know, it's like putting water on fire. म्हणजे आगीवर पाणी ओतल्यासारखं होऊन जातं मग ते की So- आग चांगली लागली होती आणि पाणी ओतलं. So some want to serve God at a future date, तर काही लोकांना देवाची सेवा भवितव्यात करायची असते and unfortunately that future date does not arrive. आणि दुर्भाग्याची बाब म्हणजे ती भवितव्यातली तारीख कधी येतच नाही हो. See, when we say tomorrow I will follow, that tomorrow never comes. जेव्हा आपण असं म्हणतो की उद्या मी करीन, तो उद्या एक तर कधी येत नाही. Some say I want to serve God, काही लोक म्हणतात आम्हाला देवाची सेवा करायची आहे, but you know I'm not very good enough. पण तुम्हाला माहिती आहे ना की मी काही फारसा चांगला नाही. See, if this be the utterance of real humility, म्हणजे खरोखर जर नम्रतेचे हे उच्चार असले still it is not worthy. तरी ते लायक नाहीत, योग्य नाहीत. Amen. आमेन. Sometimes it is. कधी कधी आहे, It can be a sign of humility. कधी कधी हे नम्रतेचं लक्षण असू शकतं. एखाद्याने म्हणणं की हो मला करायचंय पण माझी लायकी नाही हो. Like Moses said, जसं मोशे म्हणाला send Aaron. की अहरोनाला पाठवा. That is a sign of humility. म्हणजे ते एक नम्रतेचं लक्षण होतं मोशेतलं की त्याला पाठवा, माझी लायकी नाही, I'm unworthy, Lord. मी तर अयोग्य आहे, अपात्र आहे, नालायक आहे. But पण unwillingness, इच्छाच नसणं, that alone disqualifies us from following Jesus. त्यातून मग आपण येशूंच्या मागे चालण्यासाठी पात्र ठरतच नाही. Are you understanding this? कळतंय का की इच्छाच नाहीये. And it is unconditional determination that
Jesus always demands from his followers. आणि येशूंना तर त्यांच्या अनुयायांकडनं अटीपलीकडचा निश्चय हवा असतो की ठरवशील तेव्हा नीट ठरवून ये, त्याच्या मागे अटी काही घालू नको की असं असेल तर मागे येईन, तसं असेल तर काम हा. करीन. त्या अटी सगळ्या काढ आणि एक ठाम निश्चय घे आणि करायचं असेल तर करायला ये. And so here we are having three kinds of people, तर इथे 3 पद्धतीची माणसं आहेत. and I won't be taking all three, सगळ्या तिघांना मी घेणार नाही, but we will see the third person पण जो तिसरा व्यक्ती आहे ना तो जरा बघू आपण and learn a few lessons from his conversation. आणि त्याचा जो संवाद झाला त्याच्यातनं आपण काहीतरी शिकायचा प्रयत्न करूया. And we will also learn the lessons that Jesus taught us through this third person. आणि या तिसऱ्या व्यक्तीद्वारे येशूंनी आपल्याला जो धडा शिकवला तोही शिकायचा प्रयत्न करूया. Now, so this third person, आता हा जो तिसरा होता ना, he was very eager to step in. त्याला फार तीव्र इच्छा होती की नाही मला यायचं करायचं. Jesus didn't say anything to him. येशू त्याला काहीच बोलले नाहीत, अर्थात It came from him. त्याच्याकडनंच आलं. See? It's a good sign, isn't it? म्हणजे लक्षण चांगलं, चिन्ह चांगलं की वो खुद ही बोला था. There are some, Jesus had to really force them to. काही लोकांना येशूंना join अगदी him. बळजबरी करावी लागते आणि करून सांगावं लागतं बाबा आ ना बे कर ना. But here, पण इथे he tells Jesus that he wants to follow Jesus. हा माणूस स्वतःच म्हणतो येशूंना की मला ना तुमच्या मागे चालायचंय. But पण if we can only be allowed to go back and say farewell to his family, थोडं मला जाऊन येऊ दे, माझ्या परिवाराचा निरोप घेऊन येऊ दे मला, and immediately in half an hour's time I'll come back. आणि त्यानंतर एका अर्ध्या तासात मी परत आलोच. By the time you are praying over the people, I'll be back. आणि तुमची शेवटची प्रार्थना होत आली आणि तुम्ही लोकांच्या डोक्यावर हात ठेवून प्रेयर वगैरे सुरू केली, मैं आया अभी आया. And I mean, we as pastors, we would have said, surely this man is very potential and great desire he has, we will wait for him. तर आमच्यासारखे पास्टर मग असं म्हटले पण असते की नक्की नक्की बरं का, खरोखर याच्यामध्ये क्षमता असेल, इच्छा पण आहे, तर आपण त्याची वाट बघू, आपण थांबूया, बोला ना आएगा तो आएगा. Looks dashing, isn't it? आणि दिसतो पण डॅशिंग वगैरे, करेगा म्हणजे ऐसा दिखे तो लग रहा है की करेगा. But Jesus' reply to this man पण येशूंनी या माणसाला उत्तर दिलं, is one that has a very important message for all of us today. असं काहीतरी उत्तर दिलं की ज्या उत्तरातनं हे उत्तर आपल्या सगळ्यांसाठी आज फार महत्वाचं उत्तर आहे, जे उत्तर येशूंनी या माणसाला दिलं. Because कारण Jesus can read the hearts of people. येशूंना माणसांची हृदय वाचता येतात ना. So we can never find fault with Jesus. आपण येशूंमध्ये चुका नाही काढू शकत कधीच. Jesus said, येशू म्हणाले, no one who puts his hand to the plow and looks back is fit for service in the kingdom of God. जो कोणी नांगराला आपला हात घातल्यावर मागील गोष्टींकडे पाहायला जातो तो देवाच्या राज्याला उपयोगीच नाहीये. I mean, here we see Jesus putting water on the fire. म्हणजे इथे येशूंनीच त्याला लागलेल्या आगीला पाणी ओतलं. Why is that what Jesus said to this man so important? येशूंनी या माणसाला हे जे उत्तर दिलं ते एवढं महत्वाचं का आहे? Well, to understand this, we need to first of all have an understanding अर्थातच हे समजून घ्यायला पहिलं तर ती एक समजूत आपल्यात असली पाहिजे as to how the hearers of that day would have understood the statement of Jesus. की त्या दिवसाचे ते जे ऐकणारे होते त्यांनी येशूंनी केलेलं हे विधान कसं समजून घेतलं हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. More specifically, आणि खास रीतीनं म्हणायला गेलं तर we have to look to the statement of Jesus. येशूंचं विधान आपण नीट पाहायला हवं. In those times, त्या काळात agriculture was the main industry of the land. शेती म्हणजे त्या प्रांतामध्ये सगळ्यात महत्वाचा मोठा एक व्यवसाय. So everyone knows or knew what Jesus meant when he said, no man having put his hand on the plow should turn back. तर येशूंनी जेव्हा नांगर वगैरे शब्द वापरला आणि नांगराला ज्या कोणी हात टाकलाय त्यांनी मागे बघू नये वगैरे येशू बोलले, ते त्यांना कळलं कारण त्यांचा व्यवसायच शेतीचा होता. But since we are city people, पण आपण आता नगरातली माणसं, we don't have much idea of it. शहर ना, आपलं शहर आहे आणि शहरातल्या माणसांना शेती वगैरे फारशी माहित नसते. So, but in those times, पण त्या काळात the ratio of crops to people was much smaller than in our times. आपल्या काळामध्ये जे काही पीक येतं लोकांना त्याच्यापेक्षा रेशो कमी होता त्या काळामध्ये. Today you will not see farmers taking the yoke and plowing the field. आज शेतकरी Much. स्वतः आपल्याला जोखड घेऊन किंवा बैलाच्या जोडीला जोखड टाकून नांगरताना आपल्याला दिसत नाही. Maybe in some of the villages in India we still have that. आणि भारतात कदाचित काही खेड्यापाड्यांमध्ये असं अजूनही असू शकतं की शेतकरी स्वतः बैलाच्या जोडीला जू टाकून नांगरतोय. But we have the latest technology पण आता आपल्याकडे आधुनिक तंत्रज्ञान तसं बऱ्यापैकी आलंय. because we need a bumper crop.
का आपल्याला असा मोठं भरघोस पीक पाहिजे असतं because our population beats every country in the का world. आपली लोकसंख्या किती आहे हो म्हणजे बाकी सगळ्या देशांपेक्षा आपण अव्वल नंबर पर आहे लोकसंख्या में At least in something we are first number. म्हणजे कुठल्या तरी गोष्टीत तरी आपला नंबर पहिला आहे असं म्हणायला हरकत नाही. But then पण मग a farmer had to first prepare the land for growth of a crop. शेतकऱ्याला पहिली ती जमीन तयार करावी लागते ना त्या पिकाच्या वाढीसाठी. First he had to break the land. आणि पहिलं त्याला ढेकळं फोडावी लागतात म्हणजे जमीन फोडावी लागते. Amen. आमेन. And that same thing is applied to us. First the soul has to be broken, break up the fallow ground for the seed to आणि enter in. तेच पहिलं सगळं आपल्याला पण आणि आपल्या हृदयाला पण लागू पडतं बेटा की आपल्या हृदयाची जी जमीन आहे ती कडक असेल तर पहिली ती तोडली फोडली फुटली अशी पाहिजे मग ती नांगरून तयार होते वचन स्वीकारायला. Otherwise, many people say, I want to do this, I want to do that, but then finally you don't find them appearing again. नाही तर तसं म्हणाला तर बरेच जण काय काय म्हणतात हो की मला असं करायचंय मी तसं करायचंय मी करीनो पण सरते शेवटी ती माणसं ते सगळं बोललेलं करताना दिसत नाहीत. मात्र In those times, त्या काळात the tool that was used for the plow, हत्यार जे वापरलं गेलं होतं it नांगरायला had the iron plow share. लोखंडी नांगर जो होता And so he would prod the oxen to move forward and so that he can plow the आणि तो land. नांगर बैलाच्या जोडीला पुढे नेऊन म्हणजे मागून तो नांगर नांगरायचा. And so he would not turn back because then he would not go straight. आणि तो जो कोणी आहे ते करणारा तो मागे वळणार नाही. हे करत असताना ती जमीन तो नांगरत असताना मागे वळून बघणार नाही कारण की त्याने जर मागे वळून पाहिलं तर तो हे जे काम करतोय बैलाची जोडी घेऊन नांगरायचं ते नीट होणार नाही. It will all go crooked. सरळ होणार नाही. ते सगळं वेडवाकडं होईल. Okay? And moreover, once he puts his hand, he आणि- will only remove the hand evening. एकदा त्यांनी नांगरायला हात घातला की तो संध्याकाळीच त्याच्यातनं हात काढणार. He will not just put his hand then after 5 minutes sit down to drink water again come back. No. म्हणजे शेतकरी किंवा जो कोणी नांगरतोय ना जमीन त्याने नांगराला हात घातला की असा हात घातला 2 मिनिट में अभी वापस असं नाही. एकदा हात घातला की संध्याकाळपर्यंत त्याचं ते सुरूच असतं. And that is what Jesus was trying to explain, that he needs commitment. आणि येशू तेच सांगायचा प्रयत्न करत होते की मला ना तुमच्याकडनं करार हवाय. I want commitment from you. समर्पण पाहिजे मला करार पाहिजे तुमच्याकडनं. म्हणजे कधी आला मग गेला आला गेला असं नको. You don't need to look back मागे वळून तुम्ही पाहायची गरज because नाही. he wanted to go back home. कारण की त्याला परत घरी जायची इच्छा होती. You cannot look back and expect to be moving forward. आणि तुम्ही मागे बघितल्यानंतर तरी मी पुढे जाईन अशी अपेक्षा ठेवू शकत नाही. You cannot look back and serve God's kingdom. मागे बघून तुम्ही देवाच्या राज्याची सेवा करू शकत नाही. You have to love God first. एक तर पहिलं तुम्ही देवावर प्रेम केलं पाहिजे. And then मग love for the whole family and for everything else. पूर्ण परिवारासाठी प्रेम आणि बाकी सगळं. Love for God should be the priority. देवासाठीचं प्रेम पहिलं पाहिजे. More than anyone and everyone in the world. बाकी कुणापेक्षाही जास्त बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त देवावरचं प्रेम पहिल्या नंबरला पाहिजे. Jesus knew this, आणि येशूंना हे माहिती होतं that his love can become a hindrance for him to walk with me. की याचं जे हे प्रेम आहे ना ते अडचण बनणार आहे माझ्या बरोबर त्याला चालताना. Because his love for his family is greater than the love he has for me. कारण याच्या परिवारावरचं प्रेम जे आहे ना ते माझ्यावरच्या प्रेमापेक्षा मोठं आहे. तर त्याला अडचण येणार आहे माझ्या बरोबर When you चालताना. meet Jesus, कसं असतं जेव्हा तुम्ही किंवा आपण येशूंना भेटतो when you're talking with Jesus, आणि जेव्हा आपण येशूंशी बोलत असतो he is the first priority. त्याला येशू आपलं पहिलं प्राधान्य आहे ना. Just imagine Jesus coming here म्हणजे कल्पना करा की येशू समजा इथे आले and then we say, आणि आपण म्हणालो 1 minute Jesus, let me go first, go home and then I will come की back एक to मिनिट you. एक्सक्यूज मी हा येशू मी आत्ता आलो जरा घरी जाऊन आलो. Nobody will do that. येशू इथे खुद्द उभे असताना कोणी असं करणार नाही. He is the creator of the world. निर्माण करता आहेत ते संपूर्ण जगाचा. And his commandment is, if you love your father, mother, wife, children, property and this world more than me, you are not worthy of me. आणि येशूंनी दिलेली आज्ञाच आहे ना की तुम्ही जर तुमच्या आई वडिलांवर नवरा बायकोंवर मुला मुलींवर भावा बहिणींवर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करत असाल तर तुम्ही माझ्या योग्य नाही. Finish. संपलं ना. म्हणजे तिथे सगळं संपतं. That's why म्हणून many people cannot serve God with total commitment. बऱ्याच लोकांना संपूर्ण कराराने देवाची सेवा करता येत नाही. त्याच्या मागचं कारणच हे आहे. Many ties are there. कारण खूप सारे दोर Too जोडलेले much असतात. attachments. खूप सारी जवळीकता असते अनेक लोकांशी Too much of emotional attachments. आणि भाऊक अटॅचमेंट पण फार असते त्यांची बऱ्याच लोकांबरोबर. That's why people cannot move all out
for God. आणि म्हणून अशा लोकांना देवाबरोबर अगदी ऑल आउट बाहेर पडून देवाचं काम करता येत नाही. त्याच्या मागचं कारणच हे आहे. Jesus should be number one in your life. एक तर येशू आपल्या जीवनामध्ये पहिल्या नंबरवरच पाहिजे And rest everything should be number 2. आणि बाकीचं सगळं नंबर 2 ला गेलं पाहिजे. You know, God promised the Israelites देवाने इस्रायली लोकांना वचन दिलं that I will give you the land, की मी तुम्हाला हा देश देईन, the land of Canaan. कनान देश मी तुम्हाला देईन असं देव त्यांना म्हणाला. He even brought them miraculously out of Egypt. आणि देवाने त्यांना चमत्कारिक रीतीनं मिस्र म्हणजे इजिप्त देशातनं बाहेरही काढलं. There were many signs that God gave the Israelites during the journey. अनेक चिन्ह अशी होती की जी देवाने त्यांना इस्रायली लोकांना त्या अरण्य प्रवासामध्ये दिली सुद्धा. Strongly showing it to them that He was with them. आणि फार बलवान रीतीनं देव त्यांना हे दाखवायचा प्रयत्न करत होता की मी तुमच्या बरोबर आहे. Yet, तरी the Israelites were constantly looking back. इस्रायली लोक मात्र सातत्याने मागेच पाहत बसली. Right from the beginning itself. अगदी प्रारंभापासून सुरुवातीपासूनच. They never forgot Egypt. आणि विसरलेच नाहीत ते मिस्र देश. इतकी सवय झाली त्यांना की तो इजिप्त ते विसरलेच नाहीत. In fact, Bible says in Numbers 14:22, आणि बायबल तर म्हणतं गणना 14:22 मध्ये 10 times they tested God. 10 वेळेला त्यांनी देवाची पारख केली. Yes, they were moving forward, but they wanted to return back to Egypt. ते पुढे जात होते पण त्यांना मिस्र देशी परत यायची इच्छा पण सारखी सारखी होत होती. Because of the lack of water. कारण त्यांना पाणी कमी पडत होतं. Every time they did, God was angry on them. आणि ज्या दरवेळेला त्यांनी असं केलं देव त्यांच्यावर चिडला सुद्धा. And so finally they had to wander in the desert for 40 long मग years. सरते शेवटी त्यांना 40 लांब वर्ष अरण्यामध्ये राहावं लागलं. Every time you backtrack, तसं जेव्हा जेव्हा तुम्ही मागे वळताना know this, you are in demotion mode. माघार घेतली की समजायचं माझी अधोगतीच आहे. Every time you backtrack. ज्या दरवेळेला तुम्ही माघार घेता देवापासून त्याला तुम्ही अधोगतीच्या In the मार्गावर eyes of God, you have been demoted. देवाच्या नजरेमध्ये तुमची अधोगती झालेली असते जर तुम्ही माघार घेतली असेल तर. When God says, always say yes. जेव्हा देव काही सांगतो त्याला नेहमी होच उत्तर द्यायचं असतं Always move forward. आणि नेहमी पुढेच जायचं असतं. Some ties you need to cut off. आणि काही मग असे जे दोर असतात ना ते जवळीकतेचे ते तुम्ही तोडले पाहिजेत. See, you are going to your past ways and past times then. तुम्ही मग तुमच्या भूतकाळातल्या मार्गांमध्ये आणि भूतकाळातल्या वेळेमध्ये परत जाताय. Every time you are dragged by your past or you are dragged by other ज्या दरवेळेला तुमचा family भूतकाळ forces. ज्या दरवेळेला तुमचा भूतकाळ किंवा भूतकाळातल्या गोष्टी किंवा तुमचा परिवार ह्या सगळ्या शक्त्या जर तुम्हाला मागे खेचत असतील You have returned to the place you were before. तर मग अगोदर तुम्ही जिथे होता त्याच जागी तुम्ही परत जाताय. You have to start afresh. तर असं नाही मग तुम्हाला परत नवीन ताजी सुरुवात करावी लागेल. That's why never regress. म्हणून कधीही माघार नाही घ्यायची. Once you have touched the plow, नांगराला हात लावला ना never turn back. कधी मागे वळायचं नाही. आता हात लावला त्यात मेलो तर मेलो. Say, I have touched Jesus. कारण मी आता येशूंना स्पर्श केलेला आहे. Live or die, आता जगो किंवा मरो I belong to Him. मी येशूंच्या मालकीचा आहे. See, that kind of attitude ही जी काही वृत्ती असते ना are real followers of Jesus. त्या वृत्तीची माणसं म्हणजे येशूंचे खरे अनुयायी. Amen. Amen. That's why sometimes Jesus discourages some people. आणि म्हणून कधी कधी येशू स्वतः काही लोकांना स्वतःहूनच थोडंसं नाराज वाटेल असं बोलतात. While we understand by looking back, we are आणि- meant to go forward. माघार घेणं या शब्दाचा अर्थ पण समजून घेत असताना आपल्याला हेच सांगण्यात येते की तुम्ही पुढे जा. But to go forward, पण पुढे जायला we must fix our eyes on something. आपले डोळे कशावर तरी असले पाहिजेत ना. Nobody can move forward if there is no goal. पुढे जाताना जर पुढे काही ध्येय आणि गोलच नाहीये तर पुढे जाणार कसं. Because that should attract you to move forward. कारण पुढे तुमचं जे ध्येय ठेवलेलं आहे ते ध्येय तुम्हाला आकर्षित करत राहिलं पाहिजे तर पुढे जाता येईल. That power should be so strong that it will forbid you to look back. आणि ते पुढचं ध्येयाकडचं सामर्थ्य इतकं बळकट असलं पाहिजे की ते तुम्हाला माघार घ्यायला लावणारच नाही. Say, there are many things. तसं तर अनेक गोष्टी आहेत. The love of Jesus, येशूंवरचं प्रेम which should constrain you. ज्यांना आपल्याला गळ बसली पाहिजे येशून मागे चालायची. The heaven that you are going to get. ज्या स्वर्गात आपण जाणार आहोत जे स्वर्ग आपल्याला मिळणार आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला गळ बसली पाहिजे. Like Jesus said, it is said about Jesus, for the joy that was set before him, Jesus moved forward. जसं येशूंविषयी बोललेलं आहे वचनामध्ये की जो आनंद येशूंच्या समोर मांडलेला होता त्या आनंदाखातर येशू पुढे गेले.
the joy that is there for you, की तुमच्यासाठी सुद्धा जो आनंद पुढे मांडलेला आहे you need to move त्या forward. आनंदाकडे बघत बघत पुढे जायची गरज आहे आपण. Nobody will enjoy life if he is blindfolded and asked to move forward. बाकी एखाद्याला जर आपण पट्टी बांधली आणि आंधळ केलं आणि मग त्याला सांगितलं की पुढे जा, तर त्याला काय त्यात आनंद मिळणार नाहीये. He would rather sit down. तो म्हणेल मी खाली बसतो बाबा. But if there is some target, पण जर काही ध्येय त्याला दिलं, if there is some person there, काही पुढे कोणीतरी व्यक्ती ठेवलाय if there is some goal there, आणि काहीतरी गोल ठेवलाय, if there is a desire to have, काहीतरी इच्छा त्याला दिलेली आहे की असं असं तू करायचंय, you will always move तर forward. मग आपण ते बघून पुढे पुढे जात राहतो ना. I heard of a farmer, मी एका शेतकऱ्याविषयी ऐकलं. when he would plow the first furrow in a field, जेव्हा तो शेतामध्ये पहिल्यांदा नांगरायचा, he would, erect a tall pole like a flag at the end of his field. तो काय करायचा, शेताच्या अखेरीला एक छोटासा असा खांब, झेंडा लावून छोटा खांब तिथे उभा करायचा. And then he would start plowing towards that flag. आणि मग तो जो झेंडा त्यांनी समोर लावलाय त्याला बघत बघत तो पुढे नांगरत राहायचा. His eyes would be on the flag. त्याचे डोळे त्या झेंड्याकडे असायचे. And looking back, he knew he would gain nothing. आणि माघारी जर मी वळलो, मागे जर मी पाहिलं तर मला काही मिळणार नाहीये हे त्याला माहित होतं. And he would also plow very straight. आणि then. अगदी सरळ नांगरत 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 जायचा. See? So also, तसं for us we have the flag, Jehovah Nissi. आपल्याकडे झेंडा आहे यहोवा निसीचा. And so we need to look at that flag and keep on walking तर forward. त्या झेंड्याकडे बघत बघत आपण पुढे जात राहायचं आहे. That's what Paul said, म्हणून पॉल म्हणाला ना, fixing our eyes on Jesus, आपले डोळे येशूंवर केंद्रित करत, the author and finisher of our जो faith. आपल्या विश्वासाचा आदी आणि अंत आहे. Yes, beloved people, आणि होय, अर्थातच माझ्या प्रियानो, commitment will lead you to blessings. तुम्ही जर करार केला ना तर तो तुम्हाला आशीर्वादांकडे नेईल. Without commitment, there is no blessing. एक तर कराराशिवाय आशीर्वाद मिळत नसतात. Looking back will take you to your losses. आणि मागे बघून बघून तुम्ही तुमच्या नुकसानाकडेच जाणार आहात, बाकी काही मिळणार नाही. If you see, there is nothing good to look backwards. तुम्ही जर पाहिलं ना तर मागे बघण्यासारखं चांगलं काही नाहीच आहे. From there we came. आणि तिथूनच तर आपण पुढे आलोय. मागे काय परत बघायचं? From the rubbish world we came out. त्या घाणीतनं, त्या घाणेरड्या जगातनं तर आपण पुढे आलोय. त्या जगात परत काय बघायचं We have आता? a new beginning in Jesus. येशूमध्ये आपला नवीन प्रारंभ झालेला आहे. And so we need to move forward in तर आपण life. पुढे 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 जीवनात गेलं पाहिजे. We should not be like Lot's wife. आणि लोटाच्या बायकोसारखं आपण बनायला नको. She looked back तिने मागे वळून पाहिलं and she became a pillar आणि of झाली salt. मिठाचा खांब. And even Israel, इस्रायल सुद्धा as they were traveling in the wilderness, जसं ते रानात प्रवास करत होते, instead of looking forward to the promised land, पुढे त्या अभिवचन दत्त देशाकडे बघायच्या ऐवजी they complained about the meat, they complained about water, त्यांनी तक्रारी सुरू केल्या की आम्हाला धड खायला अन्न नाही, मांस नाही, पाणी नाही. they looked back to Egypt. आणि इजिप्तकडे, मिस्र देशाकडे बघत राहिले. What was the result? त्याचा परिणाम मग काय झाला? They were demoted. त्यांची अधोगती झाली. Every time you look back, you are one step demoted. म्हणजे ज्या दरवेळेला तुम्ही मागे वळून पाहता त्या दरवेळेला तुमची अधोगती होते. अधोगती म्हणजे तुम्ही दुसरीतनं तिसरीत जाता ती प्रगती आहे, पण तुम्ही दुसरीतनं पहिलीत येता त्याला अधोगती म्हणतात. And people don't even realize it. आणि लोकांना कळत पण नाही हो. Every time you look back, you are one step demoted. ज्या दरवेळेला तुम्ही मागे पाहता त्या दरवेळेला तुम्ही दुसरीतनं पहिलीत आलाय असा विचार करा. Every time you move forward, you are promoted. ज्या दरवेळेला तुम्ही पुढे पाहता त्यावेळेला तुम्ही वरच्या वर्गात गेला असं समजा. In the eyes of God, you will get elevation. देवाच्या नजरेमध्ये तुम्हाला उन्नती मिळेल. Every one step that you move आणि forward प्रत्येक पाऊल जे तुम्ही उचलता आणि पुढे जाता towards God's kingdom, towards the goal God has set for देवाच्या you, राज्याकडे, देवाने जे ध्येय तुमच्यासाठी नेमून ठेवलंय त्याकडे, towards the call that God has for किंवा you, जे काही पाचारण समजा देवाने तुम्हाला दिलं असेल त्याकडे God will bless देव you. तुम्हाला आशीर्वादित करेल हो. There is always an increment when we move forward in the plan of आणि God. जेव्हा केव्हा देवाच्या योजनेत आपण पुढे जातो तेव्हा नेहमी आपल्यासाठी एक बढती असते. And so each successive complaint the Israelites made against the Lord, तर प्रत्येक यशस्वी तक्रार जी इस्रायली लोकांनी प्रभू विरुद्ध केली their furrows became crooked त्या दरवेळेला त्यांचा मार्ग जरा वाकडा झाला, and more crooked than before. अगोदरपेक्षाही वाकडा झाला. So it took them 40 years to reach the promised land. मग लागली 40 वर्ष अभिवचन दत्त देशात जायला, जी नको लागायला हवी होती. Because they always looked back to Egypt. कारण ते नेहमी मिस्र देशाकडेच बघत बसले.
40 years. 40 वर्ष कशाला म्हणतात बेटा? People have wasted many years. तसं लोकांनी अनेक वर्ष वाया घालवली आहेत. One step they take forward, 10 steps they take backward. एक पायरी पुढे घेतात, 10 पावलं परत मागे उचलतात. हो गई ना बर्बादी? And then they say, see, I took one step forward. आणि मग म्हणतात पहा मी पहिलं एक पाऊल तर उचललं ना. But yesterday you took 10 steps backward. एक पाऊल आज उचललं, 10 पावलं तू काल मागेही गेला होतास रे. It speaks about dwindling commitment. मग त्याच्यामध्ये ना असा डगमगणारा करार दिसतो की असा स्टेडी नाहीये, स्टेडफास्ट नाहीये, ते डगमगतच काम आहे सगळं. So this man said, मग हा माणूस म्हणाला I really want to follow you. नाही मला खरोखर तुमच्या मागे My चालायचं, desire is to follow माझी you. इच्छाच आहे तुमच्या मागे चालायची. But पण see, something was pulling him. म्हणजे आला तो परत, पण काहीतरी त्याला खेचतच होतं मागे. So there is more to it than meets the तर eye. डोळ्यांना जेवढं दिसतं तेवढंच नसतं, त्याच्या पलीकडे पण बरंच काही असतं. See, the saying goodbye to one's family, एखाद्याच्या परिवाराला त्याने जाऊन बाय म्हणणं it doesn't look very dangerous that he won't turn back. आता अर्थातच हे काही एवढं धोकादायक प्रकरण नाहीये की तो बाय म्हणायला गेल्यावर ती परत येणारच नाही. But पण that saying to one's family has more going than what it appears to us. परिवाराला तो बाय म्हणायला चाललेला आहे, हे जे आपण ऐकतो आणि हे जे आपण बघतो त्याच्यापेक्षाही बरंच काही त्यात दडलेलं असतं. We would have said, Lord Jesus, I love him, आपण please. असतो तो काय म्हटलो असतो की प्रभू येशू त्याला द्या ना परवानगी, 5 मिनिटात येईल परत. Because his family doesn't know. कारण त्याच्या परिवाराला काही माहीतच नाही आणि तो म्हणतोय ना मी बाय म्हणून परत येतो. But Jesus was not taking him to America. पण येशू काय त्याला अमेरिकेला घेऊन चालले होते का? याला एक तीव्र इच्छा झाली त्यांना बाय म्हणायची. Are you understanding? कळतंय का मी काय म्हणतो? उसको देश तो छोडने नहीं बोला था ना. Just follow me. फक्त माझ्या मागे ये म्हटले होते येशू त्याला. So tomorrow if he says go to some remote place in Africa, he won't go also then. मग उद्या जर येशूंनी त्याला आफ्रिकेमध्ये कुठल्या तरी गावात जायला सांगितलं तर हा जाईल का? So on the surface it may look that Jesus was little bit harsh. तर कसं आहे, येशूंचं हे विधान ऐकल्यानंतर वरवर आपल्याला असं वाटेल की नाही बाबा येशू किती कडक बोलतात, आपल्याच्याने नाही व्हायचं. But when my Jesus himself was not happy with his पण suggestion, असं नाहीये, माझे येशू जेव्हा त्याच्या त्या सल्ल्याविषयीनं खुश नव्हते, that means something was wrong with the man. याचा अर्थ त्या माणसात काहीतरी चुकलेलं आहे. कारण जेव्हा तो म्हटलाय की मी जाऊन येतो, निरोप घेऊन येतो, आणि येशूंना ते नाही पटलं, तर त्यात नक्कीच काहीतरी गडबडलंय. So Jesus is pointing out to us तर येशू आपल्याला इशारा करून असं सांगतायत that in our walk with him, की आपलं जे त्याच्याबरोबरचं चालणं, आपला जो प्रवास आहे we येशूंबरोबरचा, should be moving forward, त्या प्रवासात आपण पुढेच गेलं पाहिजे बेटा, not backwards. मागे वळून पाहायचं नाही. That's why when he said, I want to just say goodbye to my family, Jesus added something else. When you put your hand on the plow, don't turn back. आणि म्हणून मग जेव्हा तो म्हणाला ना की मी माझ्या परिवाराला बाय म्हणून येतो, त्याला येशूनी त्याच्यात अजून थोडीशी भर घालून त्याला सांगितलं की नांगराला हात लावल्यावर मागे नसतं बघायचं बेटा. Say, you have followed me, don't turn back now. माझ्या मागे तू चालतोयस ना, आता मागे कशाला बघतोयस? Because our hearts are always moving backwards. का आपली हृदय पण अशी आहेत ना की सारखी मागे मागेच जातात. Looking back is like a temptation. मागे बघितलं म्हणजे मग मोहच असतो. Amen. And once you look back, आणि एकदा तुम्ही मागे पाहिलं you will go back. की मग तुम्ही मागेच जाणार. Once you go back, आणि तुम्ही मागे गेला you will settle back. की मग तुम्ही मागेच सेटल होणार. And then you will say, मग तुम्ही म्हणणार forget it now. जाऊ दे आता, सोडा ना, सोड दे. Looking back is not just, it's just the beginning of your settling back in the back life. मागे वळणं फक्त नाही रे, मागे वळण्यामध्ये तू त्या मागे वळून त्या जीवनात परत सेटल होतोयस ते आहे, ते दिसतं त्याच्यात. Because that will develop into sin and backsliding. कारण त्यातनं मग पाप आणि मागे घसरणं हे सगळं पैदा होणार. But what is wrong, pastor? पण मग त्यात काय चुकीचं आहे पास्टर? He didn't say, let me go and settle everything and then come back. तो असं तर म्हटला नाही ना की मला जाऊन सगळं सेटल करू दे मग मी परत येतो, असं तर तो म्हटला नव्हता प्रभूंना. Or let me first establish my business, then I will come किंवा back. प्रभूंना तो असंही म्हटला नव्हता की मला माझा धंदा घालू दे, व्यवसाय नीट घालू दे, मग येतो मी, Or I will just settle everything with my other brothers and then I will come and follow की you. आमच्या भावाभावांचं जे आहे ते सगळं सेटल करून मी आता येतो, असं तो काही बोलला नाही येशूंना. He was an earnest man who said, I just want to say bye to my family. प्रामाणिक माणूस होता तो, जो येशूंना म्हटला की माझ्या परिवाराचा मी निरोप घेऊन येतो, त्यांना मी बाय म्हणून येतो. He didn't even say, I will go and take permission तो from तर my असंही family. म्हटला नाही की मी जाऊन त्यांची परवानगी घेऊन येतो, की मी येशूंच्या मागे चालतोय, जाऊ ना. If he was married, that I would take permission from my wife. तो जर विवाहित असेल तर माझ्या बायकोकडनं मी परवानगी घेऊन येतो. Can I not do that? एवढं मी करू नाही शकत का?
What is wrong in bidding farewell, Pastor? म्हणजे एवढं करण्यात काय चुकीचं आहे पास्टर, की लग्न झालंय तर बायकोला जरा बाय म्हणून येतो किंवा माझ्या आई बापाला बाय म्हणून येतो ना मी. See, it's not the question of saying goodbye to the family that बघा. Jesus was against. परिवाराला बाय म्हणण्याच्या येशू काही विरुद्ध नाहीत. असं काही नाहीये की येशूंना आपण आपल्या बायकोला, नवऱ्याला, मुलांना, परिवाराला बाय म्हटलं, टाटा म्हटलं तर आवडत नाही, असा काही भाग नाहीये. Jesus had set a principle पण येशू तिथं एक तत्व घालून देत आहे that every farmer in the land would understand. की देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला ते तत्व कळावं, You cannot plow a straight row looking back. की तुम्ही सरळ नांगरू नाही शकत मागे वळून वळून बघत. If you put your hand on the plow, you are not fit for the kingdom, he says. तुम्ही जर नांगराला हात घातला आणि मागे वळलात तर तुम्ही राज्यासाठी फिटच नाहीये. येशू म्हणाले तुम्ही अनफिट आहात. So your focus should be one. तर एक तर तुमचं लक्ष एकच पाहिजे, Your eyes should be single. डोळे सुद्धा नजर एकेरी पाहिजे. Your family and all God will take care. तुमचा परिवार वगैरे देव सांभाळेल रे. If you have God as your focus, your family, God will take देव care. तुझं लक्ष असेल तर देव तुझ्या परिवाराला सांभाळेल की. Amen. आमेन. You नाही का have to सांभाळ? fix your eyes on one object, तुम्ही एकाच गोष्टीकडे लक्ष द्या and that also forward. आणि ते पण पुढची गोष्ट, And you need to aim towards it. आणि त्या गोष्टीकडेच एम करा. So anyone who tries to plow while looking backwards तर जो कोणी मागे वळून बघत नांगरायचा प्रयत्न करतो is in real trouble, एक तर तो खरोखर त्रासात आहे. according to the belief of Jesus. येशू ख्रिस्ताच्या विश्वासानुरूप बरं का. It would be similar to attempting to drive while you are constantly looking in the rear view mirror. म्हणजे हे असं आहे ना की तुम्ही गाडी चालवताय, मोटर चालवताय आणि सारखे मागेच बघताय, असा हा I mean, प्रकार आहे. in the rear view mirror, if you keep on looking, सारखंच तुम्ही आरशामध्ये मागचं दाखवणारा जो आरसा आहे, गाडी चालवताना मागचं दाखवणाऱ्या आरशाकडे बघतच जर तुम्ही गाडी चालवली तर ती पुढे कशी नीट जाईल? पुढे जाऊ द्या, accident होणार. ती ठोकणारच आहे कोणाला तरी. Like one fellow had just got married, जसं एका कोणाचा तरी झालं लग्न, and his wife was at the rear seat, त्याचं लग्न झालं, त्याची बायको मागे बसली होती गाडीत while his father was in the front with him, आणि वडील त्याच्या शेजारी बसले होते. and his mother also was behind him. म्हणजे कसं की हा मुलगा आणि त्याचा बाप गाडीमध्ये पुढे बसलेले, त्याची आई आणि त्याची बायको मागे बसलेले. And this fellow recently was married, आता नुकतंच लग्न झालं होतं so he was driving that car, आणि हा गाडी चालवत होता. but he was constantly looking behind to his wife through that rear पण सारखं mirror. त्या मागे बघत होता आरशातनं, त्याची बायको दिसत होती ना आरशात, तर ते सारखं नजर तिथंच. You know, just got married. So, all नव्याचे these 9 things दिवस happen. होते ना. So now there is nothing wrong to look at one's wife. अर्थातच नवऱ्याने आपल्या बायकोकडे बघणं चुकीचं नाहीये. I mean, you will not be taken to the courts. त्याच्यासाठी तुम्हाला कोणी कोर्टात नेणार नाही हो. तुम्ही स्वतःच्या बायकोकडेच बघताय अँड दॅट्स नॉट गुन्हा. So, but when you are driving, पण तुम्ही जेव्हा ड्रायव्हिंग करताय, you have to keep your eyes in front. कम ऑन, ड्रायव्हिंग करताय ना, मग तेव्हा काय बायकोकडे बघायचं? पुढे बघ, डोकशील ना. I mean, it is as though Jesus knows that if this man went back to his family to say goodbye, म्हणजे जणू काय येशूंना माहितीच आहे की हा जर गेला त्याच्या फॅमिलीला निरोप द्यायला, he would be talked out of following Jesus. हा तर मागे चालायला येणारच नाहीये. He would be talked out of following हा Jesus. गेला की गेलाच, हा यायचाच नाही मग येशूंच्या मागे चालायला. His father may take him at one side त्याचे वडील कदाचित त्याला मग एका साईडला घेतील and remind him of his obligations आणि to the त्याला आठवण family. करून देतील, हे बाबा परिवाराची पण जबाबदारी तुझ्या खांद्यांवर येते, येशू येशू करत बसू नकोस फक्त. His mother also would say, मग आई पण घेईल एका कोपऱ्यात. माझं काय होणार? हो, असे इमोशनल ड्रामे खूप होतात आपल्याकडे. His wife also might tell him, भरीला बायकोही म्हणेल कदाचित, I'm pregnant दिवस गेलेत मला, at this time. अशा वेळेला तुम्ही सोडून जाताय. And so this is not the time to make such reckless decisions. मग ही काय वेळ आहे का असा निर्णय घेऊन येशूंच्या मागे मी चालणार आहे म्हणायची? अहो, येशूंच्या मागेच चालायला जातात की जग सोडून चाललेलं And, नाही. and then his mother, you know how it is. Mother would be sobbing uncontrollably. आणि मग आया कशा असतात, अशा ढसा ढसा रडायला लागणार. मग आई As रडत though असेल, he's dead now. असं जणू की मेलाच जणू मुलगा. You know how it is. कसं असतं म्हणजे आपल्याकडचं तुम्हाला माहितीच आहे ना, We all know it. घर घर की कहाणी मालूम नाही इंडिया की. See, it was not his going back to say goodbye that was wrong. तर तो घरी जाऊन त्याच्या फॅमिलीला बाय म्हणणार आहे हे चुकीचं नाहीये. But it was that doing so would keep him from following Christ. पण तसं करत असताना तो ख्रिस्तामागे चालण्यापासूनच वंचित राहणार आहे हे येशूंना माहिती होतं. That means Jesus says you will never or you should never see your family again. याचा अर्थ येशू म्हणतात की येशूंमागे आपण चालायला लागलो की आपल्या फॅमिलीला आपण कधी बघायचं नाही.
That is not the thing. नाही नाही, असा संन्यास थोडं घ्यायला सांगितलेला आहे, तसं Maybe नाहीये. after 1 week, Jesus would have said, now go and meet your 18 family. दिवसानंतर कदाचित येशू त्याला म्हटले असते की आता जाऊन ये, जरा फॅमिलीला भेटून ये जा. See, but the first thing should be Jesus. पण ते पहिली गोष्ट म्हणजे पहिली पाहिजे ना, येशू पहिले पाहिजेत. First thing is Jesus. पहिले येशू पाहिजे आणि ते करताना मध्येच हा. फॅमिली घुसवली तर प्रॉब्लेम होतो मग. Amen. येशू पहिले, मग नंतर म्हणतील कदाचित येशू थोड्या दिवसांनी की जा जाके मिल के आ. Yes. Go and meet. Yeah. Just imagine a wife just got married with this man, and, कल्पना करा, नवरा बायको आत्ताच लग्न झालंय and then she wept uncontrollably with on the mother's chest, and then she left to her husband's house. आणि मग कंट्रोल पलीकडे बिदाईमध्ये ती रडली 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 आणि आली आता नवऱ्याच्या घरी. And then मग by afternoon she says, I want to go back. दुपार झाली आणि ती म्हणायला लागली मला आईच्या घरी जायचंय. What they will say? मग काय म्हणेल सासर, आत्ता आली ना हा, लग्न आता आली करून, सासरी तू एक आता आठवड्यानंतर जा तू. असं. Because finally your place is with your का husband. सरते शेवटी तुझी जागा आता तुझ्या नवऱ्या शेजारी आहे ना. We are not breaking your relationship with your parents, अहो तुमचं नातं तोडत नाही आई बापाशी आपण, but पण you are married. लग्न झालंय आता तुझं. At least 2 days stay here. कमीत कमी 2 दिवस सासरी राहून मग म्हटली असतीस की आईकडे जायचंय तर थोडा So the कन्सिडर timing is wrong. तेरा टायमिंग गलत हो गया बेटा. So after the Israelites were delivered from the Egyptian slavery, तर इस्रायली लोकांना मिस्री दास्यगिरीतनं किंवा गुलामगिरीतनं बाहेर काढल्यावर just 1 or 2 days, 1-2 दिवस things got little tough. There was no water. 1-2 दिवस असं झालं की पाणी नव्हतं. Suddenly they started talking about Egypt. झालं, यांना एवढंच निमित्त पाहिजे, लगेच कुरकुर सुरू झाली. आम्हाला 400 years they were in bondage. 400 वर्ष बंधनात होते, ते नाही आठवलं. Stripes on their back. एवढा मार खाल्ला तो नाही, कांदा लसूण कसा आठवला. God delivered them. देवाने त्यांना त्या बंधनातनं बाहेर काढलं. 2 days back they said, we are remembering Egypt. आणि 2 दिवस कुठं होतात आणि थोडा त्रास आला, थोडं पाणी कमी पडलं तर लगेच म्हणे आम्हाला मिसर देश आठवतो. As though returning to Egypt would be better than going on to the promised जणू land. का असंच म्हणतात की आम्हाला इजिप्तमध्ये परत सोडा, आम्हाला तेच बरं पडणार आहे, तेच अभिवचन दत्त देशासारखं होईल आम्हाला. Moses could have said, then why did you cry for deliverance? मोशे म्हटला असता मग त्यांना, किंवा म्हणू शकला असता मग सुटकेसाठी एवढे कशाला रडत होता. Why did you cry for that slavery? कशाला मग त्या दासगिरीतनं बाहेर काढा ना, गुलामगिरीतनं बाहेर काढा ना. If he was bringing them out, then they wanted to look back. आणि त्यांना बाहेर काढत असताना जर त्यांना परत मागे बघायचंच होतं, See, that shows lack of commitment मग काय towards दिसतं, God. करारच कमी पडला त्यांचा देवाप्रित्यर्थ. Right. करारात दम नाही, Strong commitment God needs पण एक from you. बळकट करार पाहिजे देवामागे चालण्यासाठी. And so here Jesus seems to be saying तर इथे येशू जणू असं म्हणताना आपल्याला दिसतात that anything that turns our hearts from a full commitment to follow God की जी कुठली गोष्ट आपल्याला देवामागे संपूर्ण कराराने चालण्यापासून थांबवते should be avoided. किंवा अडचण आपल्याला निर्माण करते, त्याच्यापासून जरा लांब राहायचं. Even though it may seem insignificant, आणि ती गोष्ट जरा टाळायची. आणि जरी असं दिसायला दिसलं की नाही नाही ऐसा किधर होता है क्या, लेकिन even though it may look like the proper thing to do, आणि जरी असं वाटलं की नाही ते तिथे गेल्याने काय होणार आहे, बरोबर आहे ना मी गेलो तर. if going back to say goodbye to your family परिवाराला निरोप घ्यायला तुम्ही जर जाताय would lead you to turn from your commitment to Christ, आणि त्यातनं जर ख्रिस्ताशी तुमचा करार आहे तोच डगमगणार आहे, it is something that should be avoided like a plague. मग ते एखाद्या पिढेसारखं टाळलेलंच बरं आहे. If Jesus knew this fellow was strong and mature and येशूना- committed, Jesus would have said, okay, go, say goodbye and come back. येशूंना जर माहिती असतं, येशूंना जर या माणसाविषयी माहिती असतं की नाही नाही हा फार स्ट्रॉंग आहे, फार करारी आहे, बळकट आहे, तर येशू स्वतःहून त्याला म्हटले असते जा जाऊन बाय म्हणून ये. Because he knows he will come back. कारण येशूंना माहिती असणार मग की नाही हा गेला तरी परत येणार आहे. Though weeping will make the house flooded with the tears of the family, they know this fellow will come back. आणि जरी त्याचा परिवार खूप रडला धडला तरी सुद्धा हा परत येईल. He will swim out of that water and come back. म्हणजे त्या That is अश्रूंच्या commitment. नदीतनं हा वाहून पोहून परत येईल. Like, when Elijah threw the mantle on Elisha, जसं जेव्हा एलियानी अलिशावरती झगा फेकला, say, he said, I want to say goodbye. तो म्हणाला मला गुड बाय म्हणायचंय. Elijah said, what did I do to you? Go. मग एलिया म्हटला मी काय केलं आता जा. And he knew he'll come back. आणि त्याला माहिती होतं की हा येईल परत. And Elisha came back. आणि अलिशा आला परत. He broke the yoke. He gave a party in the family. He came back. झू मोडलं त्यांनी, परिवारामध्ये मेजवानी दिली त्यांनी आणि आला परत. And if you can do for Elijah,
I mean, here is somebody greater than Elijah. आणि एलियासाठी जर अलिशा एवढं करू शकला तर इथे एलियापेक्षा पण मोठे येशू ख्रिस्त आहेत, Isn't it? है ना? If one can do that for Elijah, how much more we have to do for Jesus? एलियासाठी एखादा एवढा करार जर करू शकतो अलिशा सारखा माणूस, तर मग येशूंसाठी आपण किती करार केला पाहिजे? Emotionally, some people are very strong. भावुक रीतीनं काही माणसं बळकट असतात, See, but I feel your emotions towards Christ should be greater पण than मला all असं kinds of वाटतं की emotions. ख्रिस्ताप्रित्यर्थ तुमच्या भावना नेहमी अजून बळकट असल्या पाहिजेत. But this fellow's emotions towards the house was stronger than the emotions he had for Jesus. पण हा जो कोणी होता ना, त्याच्या परिवारासाठीच्या भावना जरा बळकट होत्या, प्रबळ होत्या. And I see similar things happening over and over again today. आणि आज पण मला त्याच गोष्टी परत परत होताना काही लोकांच्या जीवनात दिसतात. I have dealt with a number of men who were involved in many things. अनेक अशा पुरुषांना मी हाताळलंय की जे अनेक गोष्टींमध्ये गुंतलेले होते, Say, they say, oh, let me just, come out of all this and then I will follow आणि मग ते Jesus. म्हणतात नाही नाही हे जरा सगळं हा गुंता जरा सोडून येतोच मी येशूंच्या मागे चालायला. Say, गुंता काही सुटत नाही, गुंता वाढत जातो. no, I have some commitments towards my friends. नाही नाही माझ्या मित्रांना मी काही करार केले ते आधी संपू देत. Jesus will never be against your commitments and your responsibilities towards your family. तुमच्या परिवारासाठी तुमचा जो करार आणि जबाबदारी आहे त्याच्या विरुद्ध येशू कधी जाणार Never. नाही, कधीच नाही. But if it is compared with your commitment to Christ, he will say first me and then everything. पण ख्रिस्ताशी आपला जो करार आहे तो करार आणि परिवाराशी करार याची जर तुलना केली तर त्यात येशू म्हणतील माझा करार नेहमी पहिला पाहिजे. So when some people tell me, Pastor, let me first do this, first finish that. तर कधी कधी काही माणसं जेव्हा मला म्हणतात ना की इतना करके आता हूं, I know this fellow will not come back if he goes. किंवा एवढं करून येतो परत, तर मला माहिती असतं की हा गेलेला काही परत येणार नाही, Because the devil will influence him. कारण सैतान त्याच्यावरती प्रभाव टाकणार. So I tell them, you burn all the bridges. मग मी त्यांना म्हणतो की सगळे पूल जाऊ नये रे बाबा, And then we will see what his response will be. आणि मग आपण बघू त्याचा काय प्रतिसाद आहे. I sometimes say, don't even go home and say goodbye now. मग कधी कधी असंही म्हणतो की तू आत्ता जाऊन घरी बाय म्हणू पण नको, Don't say. नको म्हणू. And then I want to see his response. आणि मग मला त्यांचा प्रतिसाद पाहायचा असतो की आता ते काय म्हणतात. Some say, काही म्हणतात yes, Pastor, I will not say हो goodbye. पास्टर मी नाही म्हणणार बाय, नाही जात, I will not go. नाही जाणार, That means strong commitment. म्हणजे बळकट करार आहे. Then after 1 week, 8 दिवसांनी I say, okay, go home. मग मी त्यांना स्वतःहून म्हणतो जा घरी भेटून ये. Because I know he'll come back. कारण मला कळतं की हा येईल परत. Say, once your commitment is set, you send him back home, he will return back to his commitment. सांगायचं तात्पर्य असं आहे बेटा, एकदा का आपला करार येशूंशी दणकट झाला ना की मग आपण जरी गेलो भेटायला वगैरे तरी आपण परत See, येणार today असतो. if I am in this position, it is only simply because of my commitment to the Lord. आज जर मी या पदावर आहे तर त्याच्या मागचं हेच एक कारण आहे की माझा प्रभूशी करारच तेवढा बळकट आहे. And in seeking to go back, we often want to savor our sin a little bit longer, or आणि maybe we don't want to follow आपण Christ. मागे वळून बघत असतो किंवा मागे जायचं आपण म्हणत असतो, त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला परत पापाची थोडीशी चव घ्यायची इच्छा होतेच आणि मग येशू मागे चालण्यापासून कुठेतरी आपल्याला अडचण येणारच. Anything that brings as a hindrance between your relationship, not work, I'm saying, work towards the service of God, but your relationship with Christ. ख्रिस्ताशी तुमचं जे नातं आहे ना बेटा, त्याच्यामध्ये जर काही अडचण आली, कामेत नाही, मिनिस्ट्री सेवा वगैरे ते नाही, पण येशूंशी आपलं जे नातं आहे त्याच्यात जर कुठे अडचण आली You need to know that something else is coming. तर आपल्याला कळलं पाहिजे स्वतःहूनच की हे काहीतरी वेगळ्या दिशेला चाललंय आणि आपण हे थांबवलेलं बरं. Like, simple things. Don't go to the refrigerator and open the door if you have just committed yourself to a diet. जसं साधी गोष्ट आहे, तुम्ही जर ठरवलंय की मी डाएटवर चाललोय, आता डाएटवर चाललोय, डाएटिंग मी करतोय असं म्हटल्यानंतर फ्रीजचं दार उघडून त्याच्या समोर उभं राहायची काय गरज आहे. Some people put a chair there and sit down. काही लोक डाएटिंगवर जाऊन फ्रीजचं दार उघडून तिथेच खुर्ची टाकून नाही, मी बसतात. कुठं हात लावला नाही, मी तिथं जवळ जमणार आहे का? बसलेलो. You know that you cannot go there and sit down there without taking something from तुला there. माहिती आहे कालचं बनवलेलं मटण तिथंच आहे, अंडी पण फ्रीज मध्येच ठेवतो आपण, मग ते जमणार आहे का? मोह होणारच आहे खायला. मग ये कोणती डाएटिंग आहे? बंद कर ना हो फ्रीज. No, I'm not opening the fridge also, but I'm just putting a chair and sitting next to नाही, the मी fridge. But fridge all this उघडणार- time you never sat there. नाही मी फ्रीज उघडणार पण नाही. आज फक्त असं वाटलं की फ्रीजच्या जवळ बसावं. का अगोदर असं कधी नाही वाटलं. See, Jesus does demand much from us, येशू आपल्याकडनं बऱ्याच मागण्या करतात बरं का, but it is never from an unreasonable
attitude towards others. पण त्या मागण्यांमध्ये इतर साठीची आपली जी वृत्ती आहे त्यात कुठे खोट मागत नसतात येशू. When he's saying don't go back home, doesn't mean he's saying that I don't love your parents, you also don't love your family. म्हणजे येशू जेव्हा म्हणतायत की तू घरी परत जाऊ नको रे, असं म्हणताना येशू थोडं असं म्हणतायत की ना मला तुझा परिवारच आवडत नाही, तुझे आई बाप पण मला आवडत नाही, No, no. असं नाही म्हटले येशू. See, Jesus is wanting us to do a personal heart check and ask ourselves असं how सगळं- much committed we are to him. असं म्हणताना येशू आपल्या हृदयाची परीक्षा करत असतात की आपला करार किती बळकट आहे येशूंबरोबर. See, are we aware that there are certain things in our lives that may be holding us back from following Jesus? आपल्याला माहिती आहे का की काही गोष्टी आपल्या जीवनात अशा असू शकतात की जे आपल्याला येशूंच्या मागे चालण्यापासून अडचण निर्माण करतात. आपल्याला माहिती आहे का? Is there anything that you feel that something, there is an attachment which will stop me from coming to Jesus? आहे का असं काही? तुम्ही बघा, आत्मपरीक्षण करा. आहे का अशी काही जवळीकता कोणाशी की जी तुम्हाला येशूंमागे चालण्यापासून अडचण करते? See, you need to then make yourself strong towards those things. मग स्वतःला बळकट करायचं त्या गोष्टींविषयीनं, त्या लोकांविषयीनं. See, are you willing to turn from them and not look back? त्यांच्यापासून वळून परत कधीही मागे न वळायला तयार आहे का? आहे का तयारी? Are you ready to give up your Isaacs on the altar? आणि तुझा इसाक वेदीवर चढवायला तयार आहे का? See, now some people say, oh, how can God ask Abraham to slay his own son? आता काही लोक इथे पण फार इमोशनल होऊन म्हणतात की नाही, मग देवाने कसं काय अब्रामाला सांगितलं त्याचा एकुलता एक मुलगा वेदीवरती चढवायला? God says, you just blindly obey me. देव काय म्हणतो? तू आंधळ्यासारखं डोळ्यावर पट्टी बांधून माझा आज्ञा पालन कर बास. But God, that means you don't love my Isaac. नाही, पण मग देवा तुला माझ्या इसाकावर प्रेम नाही का? But I am his father, I love him. अरे मी बाप आहे त्याचा, माझं माझ्या पोरावर प्रेम आहे. You may not love him. आणि देव बाप्पा तुझं नसेल प्रेम त्याच्यावरती, पण मला तो फार मोलाचा, माझं माझ्या पोरावर प्रेम But आहे. God showed him that he also loves Isaac. पण देवाने त्याला दाखवून दिलं की देवाचं सुद्धा इसाकावर प्रेम आहे. Because when he dedicated himself to God and was ready to kill his son, God said, don't. कारण निमूटपणे अब्रामाने जेव्हा आज्ञापालन केलं, इसाक उचलला, वेदीवर ठेवला, अगदी वेळेत देव आला आणि म्हणाला की नको सुरा लावू. That means God loved Isaac also. याचा अर्थ देवाने इसाकावर सुद्धा प्रेम केलं होतं. तो फक्त हृदय तपासत होता. Yes. So God doesn't hate your family, तर but असं he- काही नाहीये की देवाला तुमचा परिवार आवडत नाही, तुमच्या परिवाराचा तिरस्कार करतो देव, अशातला काही भाग नाहीये. first place should be Jesus. पण पहिली जागा येशूंना दिली गेली पाहिजे, हे येशू आपल्याला शिकवतायत. Are we ready to serve the Lord the moment an opportunity arrives? ज्या कुठल्या क्षणाला एखादी संधी निर्माण होते, ती संधी साधून देवाची सेवा करायला आपण तयार आहोत का? Even when it comes at a very inconvenient time, आणि अगदी जरी आपली गैरसोय त्यावेळेला होत असेल तरी पण ती सेवा आपण करायला तयार आहोत का? even if people may interpret your choice as rude and आणि selfish, लोकांनी जरी तुझ्या निवडीला तू किती उद्धट आणि स्वार्थी आहेस असं कुठे होतं का, असं जरी म्हटलं तरी तू करणार का? or hurtful on your part, किंवा तुझ्या बाजूने हे किती वेदनामय असं जरी म्हटलं गेलं तरी करशील का? it's very important. हे महत्वाचं असतं ना. These are the questions Jesus is basically posing to these volunteers. आणि बेसिकली येशू ख्रिस्त स्वयंसेवकांना हेच प्रश्न टाकतोय की झेपणार आहे का, Some जमणार आहे का? Yes. Some who are not really serious about commitment काही माणसं जी कराराविषयी गंभीरच नाहीत, would find everything wrong in this passage. त्यांना या उतार्यात सगळं चुकीचंच वाटतं की नाही नाही, ऐसा किधर होता है क्या, ऐसा कोई बोलता है क्या, किसी को फैमिली के पास जाना नहीं, बाय बोलना नहीं. See? But reducing this verse or seeing it through worldly eyes will definitely make Jesus look very harsh. जगिक नजरेनं या वाक्याकडे बघितलं तर येशू आपल्याला फार असे क्रूर वाटणार आहेत. But I recommend all of you, पण माझा तुम्हाला सगळ्यांना सल्ला आहे, don't try to interfere in the statement of Jesus. येशूंनी विधान केलंय ना त्याच्यात तू लुडबुड करायला जाऊ नको. Don't find fault in the statement of Jesus. येशूंच्या विधानात काय चुका काढायला चाललास तू? Find all the faults with this man, सगळ्या चुका माणसात काढू शकतोस तू but त्या. no fault with Jesus. येशूंबरोबर चुका नको काढूस. Because let Jesus and the message be as they are. कारण येशू आणि येशूंचा संदेश जसा आहे तसा राहू दे रे. येशूंना कुठे छेडायला चाललाय? If it was some preachers, कोणी उपदेशक असतील then I would have said, तर मी म्हणेन ठीक आहे, let him go. जाऊ दे हो, Let him go and say goodbye. जाऊ दे, त्याला जाऊन बाय म्हणून येऊ दे. It's just a sincere desire. he प्रामाणिक has. इच्छा आहे त्याची, त्याला जाऊन बाय म्हणून यायचंय. He भले will, he गया. will surely come back. आएगा हो वापस. But when it comes to Jesus, पण येशूंचा प्रश्न आला, I would say that man was unprepared. मग मी म्हणे येशू बोललेत का? मग मी म्हणे येशू बरोबर आहेत, त्या माणसाची तयारी नाहीये म्हणून येशू त्याला असं म्हणाले. Maybe he was just making a very bold public statement
so that others will know how committed he is. आणि कदाचित तो एक धाडसी लोकजमा समोर विधान करत असेल अशासाठी की लोकांना कळावं तो किती करारी आहे. Some want attention for the moment. कारण काही लोकांना त्या क्षणापुरतं लोकांकडनं लक्ष वेधून घ्यायचं असतं. Say, oh, everybody will see this. He's saying he wants to follow Jesus. म्हणजे मग बघणारे सगळे म्हणणार ना की देखा ह्याला किती येशूंच्या मागे And he चालायचं. saying, Jesus, 1 minute, I'll come back and tell the family, now only I'll come back and follow you. हा तर म्हणतो येशू मी आत्ता आलो म्हणजे टाइम प्लीज 2 मिनिट में आया मैं. But in his heart, पण त्याच्या हृदयात he had no intention of following through. त्याचा काही हेतू असा नव्हता की पुरेपूर मी मागे चालणार आहे येशूंच्या. And maybe the excuse to say goodbye was to get him out of that situation. आणि कदाचित गुड बाय म्हणायचं कारण त्याने जे मी परिवाराला बाय म्हणून येतो असं जे कारण सांगितलं ते त्या परिस्थितीतनं बाहेर पडायसाठीचं कारण असेल कुणाला ठाऊक आहे. Sometimes we say, na, कधी कधी आपण म्हणतो ना if somebody says, will you come with me there? कोणी जर आपल्याला म्हटलं येता का तिथे आमच्या बरोबर 1 minute, I have just 2 minutes, I've got work, I'm तर coming. आपण अभी आया एक मेरा अभी काम आया. निपटा के अभी आया. You want to just escape that situation. पण तुम्हाला त्या परिस्थितीतनं पळवाट काढायची You, असते you cannot even say no to him. का आता याला तोंडावर नाही पण म्हणता येत नाही. So indirectly say, I'll come in 5 minutes. मग अप्रत्यक्ष रीतीनं ह्याला काय नाही म्हणायचं कसं मग नाही म्हणायचंच नाही असं म्हणायचं अभी आया बोल के जो गया वो गया. Or maybe his intention of following Jesus was at a later time किंवा or त्याचा later जो time. किंवा त्याचा जो हेतू होता त्याला जे येशूंच्या मागे चालायचं होतं ते नंतर कधीतरी चालायचं असेल बहुतेक म्हणून तो म्हटला असेल की आता जाऊन बाय म्हणतो. Maybe he was not ready. कदाचित त्याची तयारीच नसेल पूर्ण. Maybe he must have thought after retirement we will follow this Jesus. कदाचित त्याने विचार केला असेल निवृत्त वगैरे झालो की मग येशूंच्या मागे चालू. It is a simple excuse of buying time म्हणजे एक साधं कारण लावलेलं असतं वेळ विकत घ्यायला so that I can party a little bit. की वेळ हवा असतो त्यांना की अजून थोडीशी पार्टी वगैरे करूया अजून एक 2-4 पार्टी करून आपण परत येऊ. मग येऊया. येशू तो इधर है जीसस किधर जाते हैं जीसस इधर ही है आएंगे वापस अपन. But see, you need to know, पण असं नाही आपल्याला ही कळायची if गरज you आहे. cannot give Jesus the first place, येशूंना जर आपल्याला प्रथम स्थान देता आलं नाही then you are also not ready to serve in his kingdom. तर मग येशूंच्या राज्याची सेवा पण करायला तुम्ही तयार नाही. Jesus said, येशू म्हटले seek first the kingdom of God and his righteousness, everything will be added to you. प्रथम देवाचं राज्य आणि त्यातील धार्मिकता शोधा मग बाकीच्या सगळ्याची भर तुमच्या जीवनात पडेल. That means God will take care of your याचा अर्थ family, देव तुझ्या परिवाराला सांभाळेल. their emotions. त्यांच्या भावना You leaving the house, they will not be killed, they will not die. तू घर सोडून गेल्यावर त्यांचा काही कोणी खून वगैरे करायला येणार नाहीये. In fact, some of the parents say, उलट पक्षी काही आईबाप म्हणतात तू या दाराचा बाहेर पाय ठेवलं, आई तिथंच हार्ट अटॅकने मरणार बघ. उंबरठ्यावर जीव जाईल आईचा उंबरठा पार उंबरठ्यावर करायचा नाही. मरणार. And then this boy still goes out आणि तरी हा मुलगा घर सोडून जातो and then he works in the world. After 20 years, his mother is still alive. आणि जगात वगैरे काम विमा करून 20 वर्षांनंतर परत येतो आई तरी जिवंत असते. म्हणजे खाली बोलने की बातें रहती ऐसा कोई मरता नहीं. See, I remember when my wife and we started serving God, मला आठवतं जेव्हा मी आणि माझी बायको आम्ही देवाची सेवा सुरू केली ना my mentor would call us to Mumbai to baptize somebody in the तेव्हा water. आमचे वरिष्ठ जे लीडर होते ते आम्हाला बोलवत असायचे आणि एकदा मुंबईला ये आपल्याला बाप्तिस्मा द्यायचा आहे म्हणून बोलवलं. He would phone up in my company मग कंपनीत फोन करायचे. and he would say, be ready, I'm coming to pick you up. तेव्हा नोकऱ्या करायचो ना आम्ही मग ते कंपनीत फोन करून सांगायचे की तयार राहा मी येतोय. I mean, he would come and pick me up at any odd hours. म्हणजे कधी येणार आणि मला कंपनीतनं उचलून घेऊन जाणार. See? Like Smith Wigglesworth says, जसं स्मिथ विगल्सवर्थ म्हणतात don't get ready, be ready. तयार व्हायला जाऊ नका तयार राहायला शिका. Because when you go to get ready, you will ultimately, finally, will not get ready. कारण तयार व्हायला गेला की हा येणारच नाही तर तयार राहा. See, you will always take people who are ready. तुम्ही नेहमी अशाच लोकांना घ्यायला पत्कराल ना की जे तयार आहेत. Some people, if you have told them 4 o'clock, काही लोकांना Be जर ready. आपण म्हटलो 4 वाजता तयार राहा you go and meet them at 4 o'clock, he's still not ready. He's 4 still in वाजता half तुम्ही जा pant. भेटायला ते अजून तयार नाही त्या अर्ध्या चड्डीत अजूनही फिरतोय. अरे तयार नाही झालं. मी आता होतो. That should know that there is no, his thinking is not to go. त्याच्यावरनं समजून घ्यायचं मग की हे करार डगमगणारे करार आहेत. बोला आता 4 बजे रेडी रे अभी भी घुम रहा हाफ पॅन्ट में. And so he would pick us up at odd hours. तर आमचे जे वरिष्ठ पुढारी किंवा लीडर होते ना तेव्हाचे ते कधी आम्हाला सांगायचे की मी तुला घ्यायला येतोय तयार राहा आपण जायचं. And we would go. आणि आम्ही जायचो. I mean, this is the work I'm talking मी about. कामाविषयी बोलतो आता हे. But here following Jesus is higher. आणि येशूंच्या मागे चालणं तर कामापेक्षाही मोठं प्रकरण आहे. It's higher. कामापेक्षाही मोठं आहे येशून मागे चालणं. Greater commitment is following Jesus than working for Jesus. येशून मागे चालायला अजून मोठा करार लागतो. येशूंची कामं करण्यापेक्षा मोठा करार येशून मागे चालायला लागतो Yes. बेटा.
I mean, that is how my mentor prepared me. म्हणजे अशा रीतीनं माझ्या वरिष्ठ लीडरनं मला तयार केलंय त्या दिवसात. And so we would pick up any truck or bus on the main highway and we used to go to आणि Mumbai. कसं मुंबईला पोहोचणार आहोत याचं पण कधी आम्ही काळजी नाही, तर काय जे मिळेल ते वाहन घ्यायचं आणि मुंबईला जायचं. Many times we would not even prepare food at home. मग कधी कधी घरात स्वयंपाक पण आम्ही करायचो नाही. Sometimes the kitchen would be closed. स्वयंपाकघर बंद. God's work came first. देवाचं काम पहिलं. In rain, in storm, in all weather. सगळ्या ऋतूत म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा कधी फरक नाही पडला. We would be there at the beck of his call. आणि अगदी आमचे लीडर म्हटले ये म्हटलं की ये लगेच तयार. God came even before family relationships. परिवारांच्या नात्यांपेक्षा पहिला देव आलेला आहे ना. And still our family is not broken today. आणि तरी आज आपला परिवार तुटलेला नाहीये. My family is not broken today. माझा परिवार तुटला नाहीये. It's not broken. नाही तुटलेला. My relationship is there with my family members. आहे ना माझं नातं माझ्या परिवारातल्या सदस्यांशी. My brothers, my sister. म्हणजे भाऊ म्हणा माझी We are बहीण all म्हणा together. आहेत सगळे एकत्र आहेत. Though sometimes we meet once in 6 months. आणि कधी कधी 6-6 महिन्यानंतर भेटतो आम्ही. I meet my brother sometimes in the mall. कधी कधी भाऊ आमचे असे म्हणजे आम्ही मॉल मध्ये भेटतो असेच After अचानक. 6 months, after 1 year. 6 महिने वर्ष वगैरे निघून गेल्यावर. But then when we meet, we really meet. पण भेटलो की खरोखरच भेटतो मग नीट अगदी व्यवस्थित पद्धतशीर. Eh? So after sacrificing so much, yet God did not allow my family to be broken. म्हणजे एवढा सगळा त्याग केल्यानंतर सुद्धा देवाने काय माझा परिवार तुटू नाही दिलेला. Amen. Amen. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Jesus said, "You are not fit for the kingdom of येशू heaven." त्याला म्हटले बाबा तू देवाच्या राज्यासाठी फिटच नाहीयेस. Fit means not ready for use. म्हणजे तयार नाहीये तू वापरण्यासारखी तुझी तयारीच नाहीये. In other words, you are not adapted to my kind of lifestyle. म्हणजे माझी जी जीवनशैली आहे ना ती तुला रासच येत नाहीये. तू वापरला जाऊ शकत नाहीस. You have to get adapted to the lifestyle of Jesus. येशूंच्या जीवनशैलीशी जरा जुळवून घ्या. A person who is more worried with the earthly issue is not ready for use in God's purpose. पण ज्या व्यक्तीला सारखं जगातलंच टेन्शन असतं तो काही फारसा देवासाठी वापरला जाऊ शकत नाही. When you put your hand on the plow, God will put his blessings in your hand. तुम्ही नांगराला हात लावला की देव त्याचे आशीर्वाद तुमच्या हातात टाकेल. Yes. It is giving up hold of earthly म्हणजे comforts जगिक सौख्यांवरती पकड ढिली करणं म्हणतात त्याला. and security. जगिक संरक्षण जगिक सौख्य यांच्यावरची पकड जरा ढिली करायची. I mean, we place God before even family obligations. म्हणजे अगदी पारिवारिक बंधनांपेक्षाही पुढे पहिलं देवाला ठेवायचं. Which means when the choice comes between obeying God's directive and word or taking care of family issues, ज्याचा अर्थ असा होतो की पारिवारिक गोष्टी सांभाळतानाही देवाचा शब्द देव या सगळ्या गोष्टी प्रथम घेणं. God takes precedence in our life. मग देवच पहिला आपल्या जीवनामध्ये आणि देव घेतो ताबा. Amen. आमेन. We focus on where we are going in service to God. म्हणजे फोकस ह्याच्याकडेच हवा की आपण देवामागे चालतोय आणि देवाच्या सेवेत आपण कुठे जातोय. Putting your hand on the plow, in other words, means I am committed to you, Lord. नांगराला हात लावणं म्हणजेच देवाला म्हणणं की मी तुझ्याशी करारी आहे. Lifetime commitment. आयुष्यभराचा करार आहे तो. Uncomplete surrender to the Lord. म्हणजे अगदी पूर्णपणे मी येशूंच्या शरण आलेलो आहे. Amen. आमेन. Straight, moving straight, अगदी सरळ पुढे जाणार आहे. not looking back. इकडं तिकडं बघणार नाहीये मागे वळणार नाहीये. And it not only needs commitment, it needs persistence. आणि करार नाही फक्त कराराबरोबर चिकाटी पण तेवढीच लागते बेटा. Hold fast घट्ट धरून ठेवावं लागतं to the purpose of God, to the love of God, देवाच्या संकल्पांना देवावरच्या प्रेमाला. and refuse to turn back. आणि अगदी नाही म्हणावं लागतं की मी वळणार नाहीये. Amen. Amen. And so today, आज make a commitment to the Lord. करा ना तुम्ही पण देवाशी करार Master, की प्रभू I put my hand on the plow. मी पण टाकलाय नांगराला हात. I will not turn back. मी नाही वळणार मागे. Amen. आमेन. यीशु के पीछे मैं हो लेता, मुड़ के न देखूंगा. आमेन. I will never turn back. मी नाही कधी मागे वळणार. I will follow you, Lord, मी all the तुझ्या days मागे of my चालीन life. प्रभू आयुष्यभर. Say, and when you say that, आणि असं जेव्हा तुम्ही म्हणाल His goodness and mercy also will follow you all the त्याचा days of your life. चांगुलपणा त्याची दया पण तुमच्या मागे चालेल. Are you ready for it? मग तयार आहात का? Amen. Thank you, Father. Thank you, Master. I give you the glory. I धन्यवाद praise your देव holy बाप्पा. name. मी तुझे आभार मानतो. मी तुझी स्तुती करतो प्रभू. Father, देव बाप्पा you are first. तूच पहिला. प्रथम तुला वंदितो येशू. Number one in my life. पहिल्या नंबरला माझ्या जीवनात तूच असशील आणि राहशील. Nobody else. आणि कोणी नाही. Everybody else, second, third, fourth, fifth, बाकी सगळे 100, दुसरे तिसरे चौथे वगैरे असतील. पहिला 200 तूच or असशील. 1000, whatever.
बाकी सगळ्यांचे नंबर नंतर लागतील, पहिला तूच First असशील. is you, Jesus. पहिला येशू. Lord, प्रभू, through this one person, या एका व्यक्तीद्वारे you taught us आम्हाला तू शिकवलंस, a principle एक तत्व शिकवलंस that turning back की मागे वळणं for many people is not advisable. अनेक लोकांना मागे वळायचा सल्ला देणंच बरोबर नाहीये. That shows त्यावरनं दिसतं that person is half committed. की त्या व्यक्तीचा करार अर्धा आहे. Lord, प्रभू, we are committed to you. आम्ही तुझ्याशी करारी आहोत. No matter what happens, काही जरी झालं we will not turn back. आम्ही मागे वळणार नाही. Come on, say it to the म्हणा Lord. म्हणा, तुम्ही पण देवाला असं सांगा, Say, Jesus wants to hear it. कारण येशूंना तुमच्या तोंडात नाही ऐकायचंय. He wants to hear this येशूंना statement. तुझ्या मुखात नाही विधान ऐकायचंय. See, Jesus was very displeased with him even when he said, I'm coming back. येशू फार नाखुश झाले त्याच्यावर. जरी तो म्हटला की मी परत येतो, No, तरी येशू त्याच्यावर नाखुश झाले, because Jesus can read the heart. कारण येशूंना हृदय वाचता येतं. That means for him, याचा अर्थ त्याच्यासाठी when he says, come and follow me, you should rise up like Matthew, Peter, James, John and follow him. याचा अर्थ येशू जेव्हा म्हणतात ना की तू उठ आणि माझ्या मागे चाल, त्याला लगेचच आपण मत्तय, पेत्र, योहान यांच्यासारखं उठायचं आणि येशूंच्या मागे चालायला लागायचं. When Jesus said, James, John, follow me, येशू जेव्हा म्हणाले याकोबा, योहाना माझ्या मागे चाला, Bible says, बायबल म्हणतं they left their nets and their boat and the father and followed Jesus. त्यांनी जाळं सोडलं, नाव सोडली, वडिलांचं घर सोडलं आणि येशू मागे चालायला लागले. That doesn't mean he had no relationship with them. याचा अर्थ असा They नाही didn't की आता have any त्यांचं नातं relationship. संपलं सगळ्यांबरोबरचं, असं काही नाही. There is a principle पण here एक तत्व आहे इथे that we need to give God the first की आपण place. देवाला पहिलं स्थान दिलं पाहिजे, असं ते तत्व आहे. Lord, प्रभू, many people who are hearing me, watching me अनेक लोक जे today, मला बघतायत, मला पाहतायत, ऐकतायत आज, I know they are very committed to you. मला माहितीये त्यांचा करार तुझ्याशी बळकट आहे. Some have left everything to follow you. काहींनी तर सगळंच सोडलंय तुझ्या मागे चालायला. Great love they have for you. फार मोठं महान प्रेम आहे त्यांचं तुझ्यावर. Master, दे बाप्पा, you know us. तू आम्हाला ओळखतोस. Sometimes some people do shake a little bit, आणि कधी कधी काही लोक थोडी हदरतात, but yet तरीही our hearts are for you. आमची हृदय तुझ्यासाठी. You said, तू म्हणाला love the Lord God with all your heart, with all your soul, with all your strength, with all your mind. तुझ्या प्रभू परमेश्वरावर तू संपूर्ण बळाने, मनाने, शक्तीने, हृदयाने प्रेम कर. I mean, you could have said just love God, तू फक्त एवढं बोलू शकला असताना की देवावर प्रेम कर, but पण you put every area of our being तू तर towards भरीला, him, तू the तर love त्याच्यामध्ये of भरीला Jesus. आमच्या जीवनातला प्रत्येक भाग टाकून दिलास की माझ्यावर प्रेम करताना Yes. सगळ्यांनिशी प्रेम कर. Yes, totally, fully, पूर्णपणे कर, अर्धवट मर्तू mind, body, soul, spirit, strength, मनाने, everything. हृदयाने, जीवाने, सगळ्याने कर. That has been consistent from the Old Testament till the New Testament, that you said, love God with all your heart, mind, soul, strength. आणि जुन्या करारापासून नव्या करारापर्यंत सातत्याने हेच तू सांगत आलाय की प्रभूवर प्रेम करताना संपूर्ण मनाने, बळाने, शक्तीने, जीवाने करा. Father, दे बाप्पा, I know when we do that, मला ठाऊक आहे जेव्हा आम्ही असं करू the blessings will follow. तुझे आशीर्वाद आमच्यावर येतील. So now I pray, तर आता मी प्रार्थना करतो, let your blessings fall upon my people. तुझे आशीर्वाद माझ्या लोकांवर पडू देत. They have put their hand on their plow. त्यांनी नांगराला हात लावलाय, They are not turning back. ते मागे वळणार नाहीये, They are not going to look back. ते मागे पाहणार नाहीये. Forget about going back. मागे जाणं तर फार लांब, Forget about going back and staying back. मागे जाऊन मागे राहणं फार लांब. They are not also going to ते look back. बघणारच नाहीयेत मागे. So you bless them म्हणून तू त्यांना आशीर्वादित and कर, fulfill all their heart's desires. त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण कर. Those who need jobs, give them jobs. ज्यांना नोकऱ्यांची गरज आहे त्यांना नोकऱ्या दे. Those who need healing, give them healing ज्यांना आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्य दे and prosper them. आणि त्यांना समृद्ध कर. Thank you, Father. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Okay, we will be having breaking of bread now, प्रभू भोजन आता आपण घेऊया. and God will surely bless you and heal your body. देव नक्की तुम्हाला आशीर्वादित करून आरोग्य सुद्धा देईल. Amen. ठीक आहे. Praise the Lord. देवाला धन्यवाद. All those people who are in your homes, आता लगेच आपण प्रभू भोजन घेऊ. तुम्ही सगळेजण जे घरामध्ये आहात, kindly take some bread or whatever आता तुम्ही तयारी करा. म्हणजे घरामध्ये पोळी किंवा भाकरी काही असेल तर ती घ्या, and some drink, maybe a Coke or आणि पेय म्हणून काही Anything. सॉफ्ट ड्रिंक म्हणा किंवा काही तुम्ही घेऊ शकता.
and let us have breaking of bread. आणि तयारी करून ती ठेवा समोर आणि आपण सगळे मिळून आता प्रभू भोजन घेऊया. Gather together as a family. घरामध्ये एकत्र बसा पहिलं तर सर्वांनी. Let the head of the house, आणि तुमचे घरप्रमुख जे कोणी आहेत, you follow what I am saying and doing. मी जे करतोय त्याचं अनुकरण त्या घरप्रमुखांनी करा. The head of the house, घरप्रमुख those who are believers, जे विश्वासू आहेत, those who believe in Jesus, ज्यांचा येशूंवर विश्वास आहे, only such people फक्त take असे the लोक. leadership. त्यांनीच नेतृत्व घ्या. See, maybe it's a father and mother. Father also can do it, or mother can do it. आई वडील कोणी म्हणजे Whoever is matured. जे कोणी समंजस प्रौढ येशूवर विश्वास ठेवणारे अशांनी आत्ताला नेतृत्व घ्या आणि आपापल्या घरामध्ये मी सांगतोय तसं त्या हेड ऑफ द हाऊसनी करावे. And observe serenity and solemnity. आणि अगदी पवित्रतेनं आपण हे पाळायचं. We'll open our Bibles to 1 Corinthians 11th chapter, 1 करिंथ 11वा अध्याय आपण काढा सगळ्यांनी. verse 23. 23वे वचन. For I received from the Lord that which I also delivered to you, that the Lord Jesus on the same night in which he was betrayed took bread. And when he had given thanks, he broke it and said, Take, eat, this is my body, which is broken for you. Do this in remembrance of me. 1 करिंथ 11:23. कारण मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हासही सांगून दिले, ते हे की ज्या रात्री प्रभू येशू शत्रूंच्या हाती दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकारस्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे, हे तुम्हासाठी मोडले जात आहे, माझ्या आठवणीसाठी हे करा. So those who are at home, तर जे घरात आहेत just break into little bits of pieces that chapati or bread that you have. त्यांनी ती भाकर तोडावी आत्ता या वेळेला. And as many people are there around you, that many pieces you can break. आणि तोडा, घरामध्ये जेवढे जण आहेत तेवढे तुकडे करा. And then I will tell you when to take it. आणि कधी आपण ते सेवन करायचं मी सांगतो. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, thank you, Lord. तुझे आभार. Today we are not able to have this breaking of bread collectively in the church. आज चर्चमध्ये एकत्रता आम्हाला प्रभूभोजन घेता येत नाहीये. And that's why people are having it in their own homes. आणि म्हणून लोकांना घरांमध्ये आपापल्या घरांमध्ये ही सोय आम्ही देत आहोत. Don't hold them guilty if they make some mistakes, Lord. तर प्रभू, त्यांच्याकडनं जर काही चुका झाल्या तर त्यांना दोषी धरू नको. Forgive their errors. त्यांच्या चुकांना क्षमा कर. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Lord, we thank you for this bread. प्रभू, आम्ही आभार मानतो या भाकरीसाठी. Thank you for your body that was broken for us. धन्यवाद तुझं शरीर जे आमच्यासाठी तुटलं त्याबद्दल. As we are going to partake of this bread, आणि जसं हे जशी ही भाकर आम्ही सेवन करू, let your healing power enter us. तुझं आरोग्याचं सामर्थ्य आमच्यात प्रवेश करू दे Let people be healed. आणि लोकांना आरोग्य मिळू दे. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen. आमेन आमेन. So just break it into little tiny pieces and then hand it over to the family members. तर असे तुकडे करून आपल्या परिवाराला द्या. Not to small children, अगदी लहान मुलांना देऊ नका, but somebody who knows Jesus. पण असे की ज्यांना येशू माहिती आहे. Don't give it to people who don't know Jesus. ज्यांना येशू माहित नाही त्यांना देऊ नका. आणि लहान लहान मुलांना देऊ नका. Let's all eat it together by आता faith. चला एकत्र विश्वासाने आपण हे सेवन करूया. Lord, I pray, प्रभू, मी प्रार्थना करतो, as we have partaken of this bread in a worthy manner, ही भाकर आम्ही योग्य रीतीने सेवन केल्यामुळे let your power enter our bodies. आता तुझं सामर्थ्य आमच्या शरीरात जाऊ दे. Heal us आम्हाला आरोग्य of दे. every plague in Jesus' name. प्रत्येक पिढेपासून आम्हाला आरोग्य दे येशूच्या I नावात. pray for the people. लोकांसाठी मी प्रार्थना करतो. Every plague प्रत्येक पिढा मरी that has entered the home or the bodies, जी लोकांच्या घरात किंवा शरीरात आली असेल, I bind you in the name of Jesus. येशूच्या नावात मी ती बांधतो. Leave the bodies in Jesus' name. लोकांचं शरीर येशूच्या नावात सोड. Heal them. त्यांना आरोग्य दे. Because your word says, कारण तुझं वचन म्हणतं, long life, good दीर्घायुष्य. health and healing will come when we discern after taking this bread. दीर्घायुष्य, चांगली तब्येत आणि आरोग्य आमच्या आयुष्याचा वाटा बनेल केव्हा? जेव्हा योग्य रीतीने आम्ही प्रभू भोजन घेऊ तेव्हा. So my people have taken it in a worthy तर manner. माझ्या लोकांनी योग्य रीतीने प्रभू भोजन घेतलंय, I receive healing for them. तर त्यांच्यासाठी आरोग्य मी स्वीकारतो In Jesus' name. I येशूंच्या नावामध्ये. pray. Amen. आमेन. In the same manner, he also took the cup after supper, saying, This cup is the new covenant in my blood. This do as often as you drink it in remembrance of me.
त्याप्रमाणेच तो जेवण झाल्यानंतर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार तोच आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या आठवणीसाठी हे करा. Whoever is the head of the home, kindly lift that glass or cup, whatever you have in your hand. आता परत जे कोणी घरप्रमुख आहेत त्यांनी जो काही पेला तुम्ही तयार केलाय तो आपल्या हातामध्ये उचला And I'm going to pray. आणि मी प्रार्थना करीन. Lord, प्रभू, as we all have collectively lifted up this cup, जसं आम्ही एकत्रित हा पेला तुझ्या समोर आणलाय, the head of the homes have lifted up the cup. घरप्रमुखांनी तो पेला तुझ्या समोर आणलाय. Bless it, Lord. आशीर्वादित करतो पेला Let this cup be a cup of blessing. आणि हा पेला आशीर्वादाचा पेला बनू दे. This symbolizes the blood that was shed for us on the cross. जे येशूंचं रक्त आमच्यासाठी वधस्तंभी सांडलं त्याचंच हे दर्शक आहे. And we know by this blood we can overcome. आणि आम्हाला ठाऊक आहे या रक्ताद्वारे आम्ही विजयी ठरू शकतो. Let everyone become overcomers. प्रत्येक जण मात करून विजयी होऊ दे. And let this blood forgive all our sins. आणि हे रक्त, येशूंचं रक्त आमच्या प्रत्येकाच्या प्रत्येक पापाला क्षमा करू दे. Thank you, Father. धन्यवाद दे In बाबा. Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागतो. Amen. आमेन. Just circle it around your family members and let them all have one sip. आता परिवारातल्या सदस्यांना एक एक घोट पिऊ द्या. Thank you, Lord. धन्यवाद दे बाप्पा. We have taken this cup in a worthy manner. आम्ही योग्य रीतीनं हा पेला सेवन केलाय. We have taken the bread in the worthy manner. भाकर पण आम्ही योग्य रीतीनं सेवन केली Now I आहे. claim blessings for my people. आता माझ्या लोकांसाठी मी आशीर्वाद मागतो. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Stay united in the name of Jesus. एकत्र राहा येशूंच्या नावात. Because Paul says we are one bread. कारण पॉल म्हणाला आम्ही एक भाकर आहोत. Holy Communion speaks about fellowship. प्रभु भोजन पवित्र सहभागितेविषयी बोलतं. So I pray तर मी प्रार्थना करतो. as each family had gathered together and partaken in this breaking of bread, जसं प्रत्येक परिवार एकत्र जमून प्रभु भोजनात भाग घेत आहे, this is the first time पहिल्यांदाच every family is having it together. प्रत्येक परिवार असं आपापल्या घरात एकत्र घेतोय. Let them be joined together. तर एकत्रच ठेव त्यांना. Let their love prevail. प्रेम टिकून राहू दे घरात. No misunderstanding should be there in the family. गैरसमजुती वगैरे परिवारात होऊ नको देऊस. Everything which has created a conflict today, it should be broken in आणि ज्या Jesus' कुठल्या name. गोष्टीमुळे घरांमध्ये गैरसमजूत, संघर्ष, भांडणं वगैरे झाली असतील ती आज काढून टाक येशूच्या नावात. Let them all come together. आणि सगळे एकत्र राहू दे. Thank you, Father. धन्यवाद दे In बाप्पा. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. Amen, Praise amen. God. देवाला धन्यवाद. Such a wonderful thing we had today. फारच सुंदर काम झालं आपलं आज. Now be confident. आता एक विश्वास ठेवा. No plague shall come near your dwelling. एकही पीडा तुमच्या वस्तीस्थानाजवळ येणार नाही. Your immunity system will be boosted up. तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढेल God's strength has come in. आणि देवाची शक्ती तुमच्यात आता आलेली आहे. God bless you देव तुम्हाला आशीर्वादित करो. and see you tomorrow. उद्या आपली परत भेट होईल. Amen. आमेन.